मस्त आपला हा झाला बोंबील फ्राय। अगदी मोजून 4 ते 5 मिनिटात होणारी रेसिपी। तर मस्त बोंबील मसाला झाला आहे। आता मी चव घेते, बघू शकता एकदम सुंदर चमचमीत झालेला आहे। एकच मसाला वाटून ठेवायचा आणि महिनाभर ताण ठेवायचा नाही, अगदी 4 ते 5 मिनिटात झटपट भाज्या। चला तर मग आता मी तुम्हाला याची रेसिपी दाखवते। इथे मी बोंबलाचे तुकडे असे करून घेतलेले आहे आणि हे 5 मिनिटं पाण्यात भिजवायचे। हे पाण्यात भिजवतो आपण मस्त कढईमध्ये मसाला आपला परतून घेऊया आणि हे लगेच धुवून त्यात टाकून द्यायचे आहे, झटपट होईल। तर चला तर मग आता आपण मसाला परतून घेऊया। कढई ठेवली आहे, कढईमध्ये तेल टाकायचं आहे। तेल थोडं गरम होऊ द्यायचं आहे। आता आपण इथे थोडं जिरे टाकून घ्यायचे, मसाल्यात तर आहे पण मग आपण थोडं जिरे इथे टाकून घ्यायचं। त्यानंतर कांदा टाकून घ्यायचा आहे। आणि कांदा टाकतो आपण जो मसाला तयार करून ठेवला आहे हा एकच, तर हा थोडासा एकच चमचा एवढा टाकून घ्यायचा आहे। हा जो आपण पोहे, खिचडी, भात वगैरे खातो त्या चमचाचा एकच चमचा टाकायचा आहे। किंवा मग तुम्हाला जसं तुमची जेवढी भाजी असेल त्यानुसार तुम्ही मसाला टाकायचा आहे, 2 चमचे 3 चमचे। हे दोन्ही छान मिक्स करून घ्यायचं आहे। यातच लगेच हळद टाकून घ्यायची आहे। त्यानंतर थोडंसं चवीनुसार लाल तिखट टाकून घेत आहे। थोडासा आपला घरगुती मसाला टाकून घेत आहे आणि थोडासा किचन किंग मसाला टाकून घेत आहे। हा मी होममेड आहे माझा। आता हे छान परतून घेऊया। याच्यासाठी पण आपण गॅसवर थोडंसं साईडला गरम पाणी करायला ठेवायचं आहे आणि मसाला जळू नये म्हणून अगदी थोडंसं इथे मी 2-3 थेंब पाणी टाकून घेत आहे, जास्त नाही, थोडंसं अगदी। आणि आता छान तेल सुटोस्ता हा मसाला परतवून घ्यायचा आहे। हे छान परतून घ्यायचं आहे। आज आपल्या एपिसोडचा दुसरा पार्ट आहे, तर आपण खूप छान छान आता रेसिपी बनवणार आहोत। एका मसाल्यात तुम्हाला मी किती प्रकारच्या भाज्या बनवू शकता ते, कोणी पाहुणे आलं किंवा स्वयंपाकाचा कंटाळा आला किंवा कोणी जॉब करतं, हा एक मसाला बनवून ठेवला तर आपण अनेक किती रेसिपी यात बनवू शकतो। तर आपण आता यात बोंबील टाकून घ्यायचे आहे। बोंबील परतून घेऊया। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं पाणी टाकायचं कारण की आपण बोंबील भिजवून घेतलेले आहे। हे झाली आपली झटपट भाजी। आता हे 2 मिनिटं फक्त उकळू द्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे। ही झाली मैत्रिणींनो आपली भाजी। आता यात मस्त भरपूर कोथिंबीर छान टाकून घ्यायची आहे। बघा, हे झालं आपला बोंबील मसाला फ्राय, वाळलेले बोंबील फ्राय केलेले आहे। आपला पार्ट 2 कंप्लीट झाला। आता तिसरा पार्ट येणार आहे। मी खूप उत्साहित आहात, तुम्ही पण आहात ना? तर मग तयारी करा। आता आपला तिसरा पार्ट खूप सुंदर, स्वादिष्ट आणि चविष्ट, त्यानंतर झटपट होणारा असाच 5 मिनिटात येणार आहे। तर चला तर मग नेक्स्ट एपिसोड पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आणि खूप छान छान टेस्टी रेसिपी आता पार्ट आपले येणार आहे। बघा किती सुंदर भाजीचा कलर आलेला आहे, चमचमीत आहे। पाहता क्षणी तोंडाला पाणी येण्यासारखी भाजी आहे आणि खूपच सुंदर, वास पण छान सुटलेला आहे। बोंबील भिजवून घेतल्यामुळं खास टिप देते, बोंबील भिजवून घ्यायचे आहे, भाजायचे नाही, तळायचे नाही, पाण्यात भिजवून घ्यायचे आहे। भिजवल्यामुळे बोंबलाचा वास सुटत नाही आणि भाजी पण खूप छान टेस्टी लागते। तर गॅस बंद करून घेऊया मैत्रिणींनो। ही झाली आपली भाजी मस्त। आता बाजरीची भाकरी, ज्वारीच्या भाकरी बरोबर, नागलीची भाकर किंवा चपाती बरोबर मस्त जणकावून खा।
मस्त खा आणि मस्त रहा.